कम ऑन केदार. दया काका, मुलाचं लग्न ठरलंय. घ्या तोंड गोड करा. अगं आता गोळ्या घेतल्या मी. कामतानी गोड कमी करा म्हणून सांगितलंय. गोड भरवशील परत गोळ्या वाढवशील माझ्या. काहीतरी बोलू नका. डॉक्टर कामतांनी सांगितलंय स्पेशल ओकेजनला तुम्ही गोड खाऊ शकता. कसलं कसलं स्पेशल ओकेजन? तुमच्या लाडक्या मुलाने लग्नासाठी होकार दिलाय. काय सांगतेस? तोंड गोड झालंच पाहिजे ना. वा 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 वा. असंच गोडवा खांडेकरांच्या पूर्ण कुटुंबात राहू देत. खरंच. आता कधी एकदा केदारचं लग्न लागतंय असं झालंय मला. एकदा का केदारचं लग्न थाटामाटात लावून दिलं की नाही की माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं होईल मला. तर केदार मला माफ करेल ना करेल मला माहित नाही, पण निदान वरती गेल्यावर देवकीला मला हे तरी सांगता येईल की बाकी सगळी कर्तव्य पार पडायला कमी पडलो असलो तरी माझ्या मुलाचं हे कर्तव्य मी अगदी व्यवस्थित पार पडून आलेलो आहे. असं का बोलताय तुम्ही? असं काही अभद्र बोलायचं नाहीये. देवकी काकूंचा आशीर्वाद कायम केदारच्या पाठीशी आहे आणि हे सगळं बघून तर त्या फार खुश असतील. तुम्हा दोघांचे आशीर्वाद केदारला मिळणार आहेत या गोष्टीची खात्री आहे मला. ते सगळं ठीक आहे ग, पण त्याला आशीर्वाद द्यायला हे सगळे लग्नाचे विधी करण्याचा मान देईल ना ग तुम्हाला? जेवढा आपण केदारला ओळखतो मला नाही वाटत तो नाही म्हणेल. आणि जरी तो नाही म्हणाला तरी मी आहे ना, मी कन्व्हिन्स करेन त्याला. केदारच्या लग्नात बाबा म्हणून तुम्ही सगळ्यात सामील असाल ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे. बरं चल, कधी मुहूर्त कधी काढायचा? उद्या. उद्या? मी आत्ता सुमी आजींशी बोलले. त्यांनी गुरुजींना बोलवलंय. आपण त्यांच्या घरी जायचंय. गुरुजी मुहूर्त काढणार आणि आपण तयारी सुरू करायची. वा वा वा. चल चल, भरपूर कामं बाकी आहेत. लवकरच काढूया मुहूर्त म्हणजे कामाला लागायला. एक मिनिट, तुम्ही काही कामं करायची नाहीयेत. म्हणजे? तुम्ही आराम करायचा आहे. सगळी कामं मी करणार आहे. अगं असं काय? दया काका, तुमच्या मुलाचं लग्न आहे ना, तुम्ही फक्त एन्जॉय करायचं. बाकी सगळी कामं मी करणार. सगळी माझी जबाबदारी. बर. आता कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं झालंय मला. खरंच. बरं जा, तू पण आराम कर जा. उद्या उठायचंय. गुड नाईट. गोळ्या घेतल्यात का? हो घेतल्या, आत्ताच घेतल्या. ठीक आहे, बाकीच्यांना देऊन येते पेढे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. पाहिलंच ना तू, माझ्या लग्नाची बातमी कळल्यानंतर त्यांच्या डोळ्यात जो आनंद होता ना, ते बघून मला भीती वाटतेय ग आई. मनावरचं ओझं वाढत चाललंय. सुमिनी आणि बाबांनी आजपर्यंत खूप केलंय माझ्यासाठी. तू नसताना तुझी कमी भरून काढली आहे त्यांनी. पण त्यांना जेव्हा कळेल की हे सगळं फक्त एका मिशनचा भाग आहे तेव्हा ते खूप दुखावले जातील ग.
पण तुला माहिती आहे ना, हे लग्न माझ्या मिशनचा भाग आहे. पण आता काय करू मी मागे नाही फिरू शकत, कारण तो मार्गच नाहीये माझ्याकडे. कारण मला तुझ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचंय आणि त्यांना शिक्षा द्यायची. फक्त तुझ्याच नाही, या देशाच्या गुन्हेगारांना सुद्धा मला पकडायचंय आणि त्यांना शिक्षा द्यायची. आणि या सगळ्यात केदार माझी खूप साथ देतोय, खूप मदत करतोय मला. खूप नशीब लागतं ग असा मित्र आपल्या आयुष्यात असायला. आणि मी खूप नशीबवान आहे. आजपर्यंत तू माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहिलीस, मला आशीर्वाद देत आलायस. इथून पुढे त्यालाही दे. त्याच्यानं सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, सगळ्या. आई, माझी इच्छा आहे आमचं ना खरंच लग्न व्हावं. एक मित्र म्हणून नाही तर एक लाईफ पार्टनर म्हणून मला तिची कायम साथ द्यायची आहे. पण तिच्यासाठी ना हे एक मिशन आहे. ती समोर आल्यावर ना मला असं वाटतं की तिला जे काही खरं आहे ना ते सांगून टाकावं. की प्रपोज करताना मी जे काही म्हणालोय ते सगळं खरं आहे ती माझ्यासाठी स्पेशल आहे. माझं तिच्यावर प्रेम. पण काय करू, हिम्मतच होत नाहीये. खूप हिम्मत लागते या अशा परिस्थितीत लग्नाला होकार द्यायला. आणि त्याने तो होकार दिलाय आमच्या मिशनसाठी आणि माझ्यासाठी, आमच्या मैत्रीसाठी. आई, आता आम्ही मिशन गृहप्रवेश लवकरात लवकर पूर्ण करू. फक्त मला एकाच गोष्टीची भीती वाटते. हे सगळं जेव्हा सुमीला आणि बाबांना कळेल तेव्हा ते माझ्यापासून कायमचे दूर नाही ना जाणार. बाकी कोणाचं माहिती नाही, पण बॉस मी तुला प्रॉमिस करतो, मी तुझ्यापासून कधीच नाही दुरावणार. कितीही मोठी अडचण आली तरी मी तुझी साथ कधीच नाही सोडणार, हे मी वचन देतो. आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू तारिणी. तडक फडक रोख ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. तडक फडक रोख ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू